सायन रेल्वे स्थानकावरील पुलाचं काम सध्या प्रगतीपथावरती आहे आणि आपण हेच काम पाहतोय। तर सायन रेल्वे स्थानकावरील पुलाचं काम करण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉक आहे तो घेण्यात आलेला होता। आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे ते गर्डर लावण्याचं सध्या काम आहे ते करण्यात येत आहे। या ठिकाणी गर्डर आहे तो इन्स्टॉल करतात, परंतु हाच गर्डर लावण्यासाठी विविध यांत्रिक कामाची आहे ती देखील मदत आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे। आपण पाहतोय की मोठमोठ्या मशिनरीज आहेत त्या या सायन रेल्वे स्थानकाच्या पुलाच्या कामासाठी आणण्यात आलेल्या आहेत। गेले 2 ते 3 दिवस रात्रीकालीन मेगा ब्लॉक घेऊन हे संपूर्ण काम आहे ते करण्यात येत आहे। रात्रीकालीन CST ते विद्याविहार दरम्यानच्या सर्व रेल्वे सेवा आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचाच कुठेतरी फटका आहे तो मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती देखील पाहायला मिळत आहे। आणि यामुळे मध्य रेल्वेकडून याचं संपूर्णपणे नियोजन करत त्याच्या वेळा देखील बदलण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर हायड्रोलिक क्रेन आहेत त्या देखील आणलेल्या आहेत, तसेच मोठ्या संख्येने रेल्वेचे सर्व कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सध्या गर्डरच्या इन्स्टॉलेशनचं काम आहे ते सध्या केलं जात आहे। अन्य देखील गर्डर आहेत ते या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आहेत। येणाऱ्या काही काळामध्ये असेच अनेक ब्लॉक आहेत ते घेणं गरजेचं राहणार आहे आणि याच ब्लॉकच्या माध्यमातून हा जो संपूर्णपणे सायन पूल आहे जो ROB या ठिकाणी बनवण्यात येत आहे तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल। परंतु सध्या तरी युद्ध पातळीवरती हे काम सुरू आहे। गेल्या 2 दिवसापासून रात्रीकालीन मेगा ब्लॉक आहे तो घेण्यात आलेला होता आणि आज रविवारचा शेवटचा दिवस आहे जो या ठिकाणी हा मेगा ब्लॉक आहे तो घेण्यात आलेला आहे आणि याच मेगा ब्लॉकच्या दरम्यान हे काम आहे ते युद्ध पातळीवरती सध्या सुरू आहे। येणाऱ्या काही महिन्यातच हा संपूर्ण पूल आहे तो पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। परंतु आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून ह्या रेल्वे पुलाचं जे काम आहे ते केलं जात आहे आणि या ठिकाणाहून अधिकची क्षमता गाड्यांची कशी जाऊ शकते याची देखील अधिक भर आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हाच सायन रेल्वे स्थानकावरील पूल आहे ज्या ठिकाणाहून वाहतूक ईस्ट आणि वेस्टची जोडली जाते त्याचं काम आहे ते लवकरच पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ मलिक सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।